ज्ञानेश्वरी आत्मचिंतन अध्याय 18वा आणि 18 मध्ये भगवंत ज्ञानोद्वारा जीवाला या मुक्तिधामात नेतात, ओवीचा प्रसाद देतात आणि हृदय शिव स्वरूप करून टाकतात. म्हणजे आनंदकारक, जिथे दुःखाचा लवलेश नाही, देहाचा संबंध नाही, बुद्धीचा बाध असतो, जीवन मुक्तीचा हा प्रकार असतो, अविद्येचा नाश असतो, तेव्हा ती ओवी त्या जीवाला त्या सुखामध्ये नेऊन पोहोचवती. ते अध्यात्म असतं. अध्यात्मशास्त्रामध्ये मनाला, बुद्धीला ईश्वराचा स्पर्श भोगताय, तो संगम होतो बुद्धीचा आणि भगवंताचा. जो आता वृत्तीचा आणि देहाचा संबंध आहे, तो अविद्येचा अमंगल आहे, दुःख आहे. तिथे विकार आहे, तिथे माया सोबत आहे, तिथे बुद्धीमध्ये सगळे आकार आहे. मन कुठे निराकार आहे. आकारानंतर इथे दुःखाचा संहार असतो, इथं जीव बेजार असतो, इथे परमेश्वरात आणि आपल्यात अंतर असतं. वेदाला ते मान्य नसतं. अंतर म्हणजे भेद आहे, आणि जेव्हा भेद समाप्त होतो तर अभेद तयार होतो, जीव शिवामध्ये परिणित होतो आणि आपलं रूप आपल्याला पाहता येतं. ज्ञानी महात्मा होता येतं, सुखामध्ये जगता येतं, दुःखाला त्यागता येतं, स्वरूपमय बनता येतं. हे राज्य आपलं जीवन मुक्तीचं असतं. हे ज्ञानामुळे होतं. जिथं संताच्या कृपेनं मन मुक्त होतं आणि ज्ञान सहज जातं, अज्ञान भस्म होतं. हे अध्यात्माचं नातं आणि त्या 4 वेदाचं हे जे रहस्य आहे ते श्रवणात उघड होत. संताच्या संगतीमध्ये मन त्या वेदापाशी जात, देहापाशी नाही जात. मन तिखून ऐकून घ्या, समजून घ्या. मन देहाकडे का भगवंताकडे का वेदाकडे का गुरुकडे का मोक्षाकडे का श्रवणाकडे का आपल्या आपल्या पदाकडे. टप्प्याटप्प्याने आपलं पद मिळत आणि त्या पदाकडे बुद्धी रममान होती. तिला ईश्वराची जाणीव होती, तेव्हा देहाची जाणीव भस्म होती. आवरण समाप्त होत, मन ईश्वरात समाविष्ट होत आणि आपलं पूर्ण रूप प्रगट होत. दिसणार रूप हे बंद होत, कारण तिथं मिथ्यात्वाचं नातं दिसून ते नाही, अस्तित्व वाचून काहीच नाही. तुम्ही राम आहे, तो परमात्मा परब्रह्म आहे. मी अनात्मा नाही, जडाचा संबंध नाही बुद्धीला. जड हे व्यावृत्त होत, अज्ञान हे निवृत्त होत, मन हे राम होत. तेव्हा श्रवणाचं फल बुद्धीला येत. हे जीवन मुक्तीचं खातं. अन्य लोकांचं नाही, कर्मठाचं नाही, उपासकाचं नाही, कुणाचंच नाही. केवळ एकाच खातं, श्रवण करणाऱ्या साधक भक्ताचं खातं. तिथं मन ईश्वराकडे राहत. केवळ श्रवण. नंतर साक्षात्कार होतो. जीवन मुक्तिधामात राहत. जीव न राहता मुक्तिधामाकडे येतो. स्वतःला जाणून स्वतः राम होतो. देहाची जाणीव बंद होती, जडाची समाप्ती होती, चौकडे रामाची प्रतीती येती. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. ज्ञानाचा रंग कुछ और बात है. देहाचा संग बुद्धीचा नाश आहे. विषाचा भोग केवळ पाप आहे. विकाराची समाप्ती आत्मप्रकाश आहे. जगताचा भ्रम त्रिपुटीचा व्यवहार आहे. त्रिपुटी जगत दाखवते, संत देवाला दाखवतात.
संत ब्रह्ममय करतात, वेद सुखाकडे नेतात, संत सुखरूपता देतात. म्हणून संताला भजावं, ज्ञानात जगावं, अंतरंगात राहावं, बहिरंगाला सोडावं, अंतर्मुख बनावं, बहिर्मुख नाही. वृत्तीला अंतरात न्यावं, स्वतःला पाहावं, जीवनमुक्त व्हावं आणि सुखमय बनावं, सुखामध्ये राहावं. सुखमयता भोगावी ही सिद्धता आहे ज्ञानाची. अपरोक्षता आहे परमात्म्याची आणि परोक्षता आहे जगताची. शक्ती आहे हृदयाची, भक्ती आहे ज्ञानाची, मुक्ती आहे महावाक्याची आणि स्थिती आहे बोधाची, निवृत्ती आहे ज्ञानाची, समाप्ती भ्रमाची, अनुभूती रामाची आणि हे वैभव ज्ञानाचं, हे वैभव ज्ञानाचं शून्य होत, आवरण समाप्त होत, मन राम होत, देहातून भिन्न होत. हे ज्ञानाचं माप हृदयाच्या झोळीत येत, हे संताचं खात. संसारिक लोकांचं खात नाही, ते लोकालाच खात. श्रीरंगात रंगण, देहाचा रंग संपवणं, वृत्तीला बाधित करणं आणि जगताचा सत्यत्व संपवणं, आकाराला बाजूला सारणं, विकाराला बंद करणं, निराकारामध्ये येणं आणि चिन्मय होणं. ही आमची माऊली रोज द्यायची. म्हणलं बामटे बस गपचूप येते बाबा, माझे गुरु येत, पारायण आहे. माऊली माझा प्राण, संजीवन आहे आणि हे श्रवण माझं मोक्षाची खाण आहे. मला नको म्हणायला काय लागलं माऊलीला. टाइम नाही, तब्येत ठीक नाही. म्हटलं येऊ द्या येऊ द्या यावं. बरं कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाची संवाद साधताना बौद्धाची गंगा बाहेर काढली आणि वेदाची स्थिती हृदयाला दिली आणि जीवनमुक्ती सहज भक्त आली. अद्वैताचा रस्ता मिळाला आणि द्वैत भाव जळाला. बुद्धीला मी कोण कळतं तेव्हा ते द्वैताला रमत नाही. जेव्हा बुद्धीला ज्ञानाकडे जाता येतं, संतापाशी राहता येतं आणि ओवीमध्ये रमता येतं आणि अनुसंधानात्मत्वाचं भोगता येतं, तेव्हा देहाचा संबंध संपला जातो. ही ज्ञानाची रीती आहे, अद्वैताची स्थिती आहे, संताच्या कृपेची ही स्थिती आहे. संत कृपा करतात तर बुद्धी देहाला माझं म्हणणं सोडून देते. बुद्धीचा आणि द्वैताचा काही संबंध राहत नाही, कारण संताच्या संगतीत, बोधाच्या स्थितीत आणि श्रवणाच्या भक्तीत हृदय मंगलमय होत. तिथली वासना, तिथला द्वेष, तिथला द्वैत, तिथला विकार, तिथला भ्रम, तिथला समाप्त करण्यासाठी गुरुच्या बोधाला आत नेल्यानंतर तो बोध त्या द्वैताला मारून टाकतो. ते गुरु त्या बुद्धीला सारतात बाजूला देहाच्या, मनातला कचरा करतात विषयाचा आणि बुद्धीला स्वच्छ करतात. संत जीवाला तारतात, संत बोधात बुद्धीला रमवतात. अंतःकरण ज्ञानात मूर्त आणि चित्त चिन्मय होत, विषयमय चित्त नाही. त्या चित्ताला देहाचा संबंध राहतच नाही, ते चित्त जगताकडे जातच नाही, ती विषयाला वेटाळा घालतच नाही. ते चिन्मय होत, रामाकडे राहत, विषयाला फेकून देत. हे जीवनमुक्तीचं खात. हे श्रवणात मन तयार होत, तेव्हा सुखाचा संबंध होतो, दुःख बाधित होत, संपून जात. दुःखाचा विलय होतो जेव्हा राम प्रगट होतो. राम प्रगटाला मोक्ष व्हावा लागतो, संताच्या संगतीत जीवन जगावं लागतं. वेदाचं स्थान, वेदाची स्थिती, वेदाचा बोध, वेदाचे महावाक्य बुद्धीनं अवलोकन केले पाहिजे. ज्या वेदाचा सार एका महावाक्यात करून दिला, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मच आहे, तर मला मी देह का वाटतं आणि दुःख का होतं. देहाचा संबंध करणारी बुद्धी
देवाकडे का जात नाही, स्वरूपामध्ये का राहत नाही, तिला जीवनमुक्त का होता येत नाही, ती सुखाशी का खेळत नाही, ती दुःखात का रमती, क्लेश का होतात. देहभावामुळे हे खातं तयार होतं. जेव्हा देहभाव जळून जातो, आत्मा प्रगट होतो आणि बुद्धी ब्रह्म होती, आपल्या रूपाकडे येते, स्वतःला पाहती. आणि ही खरी आत्मस्थिती, ही संताची संगती व्हावा. नात्याच्या संगतीतून सुख नाही, देहाचा संबंध खरा नाही, अविद्येचा रस्ता बरा नाही. म्हणून संत संगतीत जीवन जगणं म्हणजे सुखाला भोगणं, आणि संसार करणं म्हणजे यमाला बोलवणं, दुःखात रमणं. म्हणून अति संसार अति पाप आहे, अति भोग आहे अति पाप आहे, अति सत्संग आहे अति सुख आहे. म्हणून आपले श्वास सत्संगात असावे, आपला विश्वास साधूवर ग्रंथावर असावा, आपला काल यासाठी खर्चावा, आपलं धन आपल्या मुक्तीसाठी असावं, आपलं ज्ञान आपण प्राप्त करावं, ज्ञानासाठी आयुष्य खर्चावं आणि अंतःकरण बोधात आणावं. मन ज्ञानमय व्हावं, अज्ञान मनातलं निघून जावं, अंतःकरण पाक व्हावं, ईश्वराचा संबंध भोगावा, जगताचा भ्रम सुटावा, मोहाचा रस्ता बंद व्हावा, ईश्वराचा संबंध यावा, देहाचा संबंध भस्म व्हावा. जडाला कमी म्हणावं, विषयाकडे का धावावं, भवरोगात का जगावं, पाप पुण्याच्या खात्याला का वाढवावं, कर्मात का राहावं, कर्माचा करता का व्हावं, क्रिया शून्य बनावं, कर्तेपणाला टाकावं, अकर्तापणा यावा आणि ईश्वराचा संबंध भोगावा. चिन्मयता प्राप्त व्हावी, संताची संगती घडावी, ओवीचा बोध हृदयात थांबावा आणि रामाला बघावं, राम बनावं. राम तुम्हीच आहे, राम तुमच्यातच आहे, राम तुम्ही स्वतः आहे. मग रामाला सोडलं, दुःखच भोगलं. का दुःख भोगायचं, का देहाकडे रमायचं, मरणाऱ्या पदार्थाला माझं का म्हणायचं, नश्वर देहाचा संबंध का धरायचा, मध्ये रव रव दुर्गंधी आहे त्याचा संबंध का करायचा. म्हणून संबंध त्याचा असताना संबंध देहाचा म्हणजे बंधन आहे, म्हणजे पाप आहे, केवळ विकार आहे. देहाला आकार आहे, इतर निराकार आहे. मग आकाराचा संबंध मला का, निराकार आहे तर आकारातून भिन्न मी का होत नाही, का मी निराकार होत नाही, मी निरामय का राहत नाही, विषय बाजूला का जात नाही, जगताचा भ्रम संपत नाही, मी कोणही कळत नाही, वासना मला सोडित नाही. मग जोडे खावे लागते, मग सुख नाही, मग अरूपता नाही, मग चिन्मयता नाही, मग ब्रह्मरूपता नाही, मग वेदांताची स्थिती नाही, देहाच्या संबंधात काहीच नाही, केवळ पाप आहे आणि यमाचा माप आहे. करता देहाच्या संबंधानं करता अभाव आहे, आणि देहाचा अभाव आहे तेव्हा तुझा ब्रह्मभाव आहे. म्हणून करतेपणा टाक, करतेपणा टाक, कर्माचा संबंध पण टाक, कर्माचा अभाव आहे. कर्म करणं तुझ्या बुद्धीचा स्वभाव आहे. हे पुण्य तुला घातक आहे, हे केवळ पाप आहे. म्हणून कर्माचा संबंध नको, कर्माच्या पुढे जायचंय. त्या बुद्धीला कर्मात ठेवणं आणि कर्माचा करता होणं, कर्माचं पुण्य भोगणं
हे चुकीचं आहे. म्हणून कर्माच्या बाहेर निघणं हा वेद आहे. कर्मातून बाहेर काढतो आणि पाप पुण्य बंद होतो, मन निरामय होतो, ते ईश्वराकडे जात. कर्माचं कवा खात? कशाचा संबंध कर्माचा? कोण करताय माहित नाही. कर्म मला माहित नाही. कर्माच्या परे मी, पाप पुण्याच्या पलीकडे भगवंताच्या सोबत आहे मी. कर्माला टाकले, जडाला सोडले, सोडले जडाला, काढले मलाला, मय काढलाय आम्ही हृदयातला, वृत्तीतला, नाम अंतःकरणातला. विक्षेप सोडलाय आणि मय काढलाय. संताच्या संगतीत हे काम केलंय. आवरण राहिले ते ज्ञानानं संपवलंय. मन ईश्वराच्या आत गेले, चिन्मय झाले, सुख भोगायले. देहाकडे कशाला येते? कर्म कशाला करेल? ते ज्ञानात आहे. म्हणून कर्म नाही, करुणा करताय. ज्ञान हे आकर्ते लोकाला होते, कर्मटाला होत नाही. ज्ञान श्रवणातल्या साधकाचा हक्क आहे. हृदय परिपक्व आहे ज्ञानानं. वृत्ती कर्माला सोडून पुढे चालली, तिला माग खेचणं कर्मटाचं का? कर्मट लोकांचा व्यवहार आहे. पण ज्ञानी महात्मे कर्माला बोलत नाहीत, धर्म टाकत नाहीत, तत्व सोडत नाहीत आणि मी कोणी जाणल्याशिवाय थांबत नाही. म्हणून महत्व श्रवणाला देतात, अनुभूतीकडे जातात, स्वतःला स्वतः पाहतात, चिन्मय होतात आणि सुखाला भोगतात, देवभावाला त्यागतात, विवेकात जगतात, वैराग्याला बोलवतात. ते महात्मे असतात, वैराग्याला बोलवतात. वैराग्य नांदावं, श्रवणामध्ये जगावं, वेदाला बघावं, मी कोण हे कळावं, ज्ञान हृदयाला मिळावं, अज्ञान जळावं, वृत्तीनं दूर पळावं, जगतातून सुटावं, परमात्म्याला भेटावं, पाप पुण्य थांबावं आणि ईश्वर रूप बनावं, अद्वैताचं फल भोगावं. अद्वैताचं फल ईश्वरमयता आहे, चिन्मयता आहे, आत्ममयता आहे. नोके कर्मठ. ज्ञानाने, मोक्ष श्रवणाने, पांडुरंगाची भेट बोधाने, मी कोण कळतं वेदाने. करणं खान धुवायचं कर्मानं. धुतल्यावर तिथं भगवंताला प्रगट करायचं, तिथं बुद्धीला एक करायचं, वेदाचं ज्ञान मिळायचं आणि हृदय ईश्वराला मिळवायचं. तिथं कर्मच नाही, उपासक पण नाही, योग्य पण नाही. तिथं फक्त साधकाला एंट्री आहे. साधकाला एंट्री. माझे साधक VIP आहेत. गुरु माऊली. पागल होणारे ब्राह्मण, भ्रमिष्ठ. आपला आपण कोण आहेत कळाल्यावर प्राप्त होते. श्रवणाने स्थिती तयार होती. वेदाची संपत्ती भोगता येते. ती सुखाची स्थिती, आत्मस्थिती, ती भोगा. तो भोगाची ढगात गेल्यावर वैवरी एवढा त्रास व्हावा, एवढं हृदय पागल व्हावं, हृदयाचे तुकडे व्हावे. देवा तुझा संबंध नाही अजून. देहाचा संबंध संपवणारे. वृत्ती जडाकडे जातीये, तिला खेचून माग घे. मन भांबावतय,
तुला सगळं कळतंय, मन भांबावलंय, तुझ्यापासून लांब गेलंय, तुला बघवत ते सांग ना. तुझा भक्त तुझ्यापासून लांब जावा आणि तू त्याला लांब ठेवावं, मग तो पांडुरंग नाही. नाही देवा तू खरा, तू ज्ञानाचा दे जरा, तू लांब नका ठेवू मला. आठवतो रे राम, सांग ना. डोळे संपव माझ, तुझी माझी जी भिन्नता आहे अभिन्न कर की. कारण तुम्ही दोन नाही, तुलाही माहिती मलाही माहिती. गीतेत तूच बोललास ना, विठ्ठल तूच बनलास ना, विटेवर तूच थांबलास ना, भक्तीमुळे प्रगटलास ना, आणि ज्ञानामुळे हृदयात प्रगटतस. हे तुला सांगू का रे मी? सांग बर, तुला मी सांगायची गरज आहे नाही. भक्तीमुळे विठेवर आलास आणि ज्ञान भक्तीमुळे माझ्या सोबत राहिलास. तिथंच राहा. भिन्न होऊ नकोस, मला सोडू नको, यमाकडे झाडू नको, यमाकडे झाडू नको. मागणं तुला मी तुझ्या सोबत राहावं, सतत तुझं आत्मसुख भोगावं, तुलाच मी बघावं, बुद्धीनं अंतरंगात जगावं, देहावर कशाला यावं, कर्मामध्ये कशाला मरावं, करते पण आकाचं ओझ गाडवावने का घ्यावं. पुढे तीच ओवी आज ते सुंदर आहे. पुढच्या वेळेला गहन आहेत, फार गहन आहेत, कठीण आहेत. तुमच्यासाठी फवारा तर माझ्या साधकासाठी असतो. हो माऊली. विश्वास हा देह तुझ्या प्राप्तीसाठी खर्च होऊ दे. हा देह संसार करण्यासाठी दिला नाही, फक्त तुझ्या प्राप्तीसाठी. हा विशेष वर्म आहे, हेच कार्य, ह्याच्यातून हे तुझ्याकडे यायचे म्हणून उपाधी दिलीस. मला माहितीये ना देवा, संतांना सांगितलं तुझं रूप मला. तू कुठेस कळालं बुद्धीला, माहिती ना तू कसा आहे, कुठे आहे, ऐकतोस ना. तू कळालास, ज्ञानाने मिळालास, महावाक्यानं बुद्धीत प्रगटलास, तुझा संबंध बुद्धीने भोगलाय, तुझ्यामध्ये बुद्धी रमलीये. माहिती तुला, तू सर्वज्ञेस हे बोलणं पण चुकीचं आहे. बुद्धी तुझ्यामध्ये का देहात आहे हे तुला सांगायला नको, कारण तुला हजारो लाखो नयने, तू सर्वज्ञेस, तुला सगळं जाणीव जगात. मग तुझ्यात आहे मी का देहात आहे? जर देहात असेल तर बाहेर काढ, मोहात असेल तर त्याला बंद कर, माझ्या मोहाला समाप्त कर, वेदाला आत भर, चित्ताला चिन्मय कर, आणि ओवीला आणि मला एक कर. माझं हृदय पावन कर, माझी बुद्धी ब्रह्म कर, तुझं माझं नातं प्रगट कर. कळते ना पांडुरंगा, तुला काय मागते समजून घे पांडुरंगा. हेची दान रे गा देवा, तुझा विसरण व्हावा. हेच दान रे, तुला विसरू नये, तू यातून देहाकडे घसरू नये, तुझ्या बोधात रमावं, तुझ्या ज्ञानाला वाढवावं. ज्ञान म्हणजेच तू आहेस. म्हणून एका एका ओवीमध्ये तू आहेस, त्या ओवीमध्ये शब्दरूपानं तू आहेस विठ्ठला. म्हणून विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, तू सांगितलं की रे पांडुरंगा, प्राण सखा म्हणलं ना ज्ञानोबाला. अगदी प्रिय ना तुला ज्ञानोबा,
झालं ना आनंदीला? संजीवन समाधी घेताना हातात हात देऊन बसवला ना तो आत नेऊन, कारण ते तुझंच रूप होतं, ते तुझंच कार्य होणार होतं, जगताला ते आधार होणार होतं. त्या समाधीला मस्तक लागलं की मोक्षाला तुझं मोक्षदान तुझ्याकडून मिळणार होतं. म्हणून तर समाधी तू तयार केली. सगळं कळालं देवा, सगळं कळालं. हो आता माऊली. तू किती ज्ञानोबा एकच आहे. भूवैकुंठ म्हणला पंढरपूरला, तिथून आलेच विठ्ठल खाली भक्ताला भेटायला, मुक्ती वाटायला आणि अज्ञान संपवायला. त्याला बघितलं की अज्ञान राहत नसतं, त्याला ओळखलं की देवान येत नसतं, त्याला प्राप्त केल्यावर अविद्या थांबत नसती आणि त्याची भेट झाल्यावर जन्म मृत्यूची स्थिती होत नसते. हो माऊली. प्लॅनिंग वेगळी होती. आठला जो दृश्येशी द्रष्टा आठीला, तोणेनो काय रहाटला इंद्रिय ग्राम. तोणेने काय रहाटला इंद्रिय ग्राम. दृश्येशी द्रष्टा आठून गेला, दृश्य भाव संपला, द्रष्टा भाव संपला, तो स्वरूपमय झाला, चिन्मय. मग द्रष्टा म्हणजे काय? जेव्हा द्रष्टाला जो जाणतो तो द्रष्टा असतो. जिथं दृश्यच मावळलं तर द्रष्टा कुठे उरला? जगतच नाही तर कुणी कुणाला ओळखायचं? ज्या स्वरूपामध्ये सगळं स्वरूपच आहे, बुद्धी ब्रह्माच आहे, जगत कुठं आहे? मग दृश्य संपलं, दृश्याला पाहणारा द्रष्टा पण संपला, तिथं स्वरूपमय अवस्था झाली. तर तेव्हा ती बुद्धी मी काय केलं, त्या इंद्रियाच्या समुदायानं केलेल्या कार्याला राहते ती बुद्धी जाणत नाही, कारण ती स्वरूपामध्ये आली, स्वरूपमय झाली, इंद्रियाचं कार्य सुरू झालं, व्यवहार होत राहिला. बुद्धी व्यवहाराकडे नाही, कर्माकडे नाही, व्यापाराकडे नाही, ती माझ्याकडे तो स्वरूपे अटला. बुद्धी विचित्र बनली, व्यवहारात जर दंगली तर काय अवस्था होती? त्या बुद्धीने व्यवहार चाकला असता, धन वेचलं असतं, ही सोनं संपत्तीसाठी मांडली असती, आज ही स्थिती आली नसती. कुठल्या धनावरला सापून कसा स्वस्वरूपे उठेला, जो दृश्येशी द्रष्टा आठला, तो स्वरूप, तो स्वरूपाचा तो स्वरूप बनला. आणि मग ते जे देहानं व्यवहार होऊ लागला, दृश्य भाव गेला, द्रष्टा आणि दृश्य हे संपले. मग नंतर त्या इंद्रियानं केलेले व्यवहार त्या बुद्धीला माहित नाही, कारण ती व्यवहारात नाही, ती परमात्म्यात आहे. दृश्य म्हणजे जगत आहे, व्यवहार आहे, विकार आहे. व्यवहार नाही, जगत नाही, दृश्य नाही, द्रष्टा नाही, बुद्धी स्वरूपमय झाली. त्या इंद्रियानं काय व्यवहार केला त्या माहित नाही मनाला, असं ज्ञानोबा बोलतात. 42 खाली होता. अगाथोरी कल्लोळी, अगाथोरी कल्लोळी, कल्लोळ साणे लोपतात तिराचे निजणी, एकी एक गेले हे म्हणे मानिती जरी. समुद्राच्या तीरी, गंगेच्या तीरी, तळ्याच्या तीरी एक मोठी लाट होती, मग छोटी होती. मग तुम्हाला वाटतं मोठ्या लाटांना छोट्याला गिळलं. साने, साने म्हणजे छोटी लाट. आणि थोरी कल्लोळी, कल्लोळ साचे, थोरी म्हणजे मोठी लाट. मोठ्या लाटानं लहान्या लाटाला गिळलं असं तुमचा भ्रम असतो. पण मोठी लाट पण पाणीच आहे, लहान लाट पण पाणीच आहे. लाट कुठे आहे? कुणी कुणाला गिळलंय? कुणीच कुणाला गिळलं नाही. हा तुमचा भ्रम आहे. वास्तविक दोन्हीच पाणी आहे, लाट नाहीच आहे. तर गिळाचा संबंधच येत नाही. जसं जगतच नाहीये तर व्यवहारात संबंध येतच नाही. साष्टांग कुठं जगत आहे?
पाणी आहे तर कुठं लाट आहे? मग मोठी लाट आणि सानी लाट कशाला म्हणायचं? ही लाट हा दिसणं भ्रम आहे, लाट हा नामरूप आहे, पण नामरूपाला आधार तो परमात्मा आहे. मग नामरूपाचा बात केला, परमात्मा प्रगट झाला, ब्रह्मरूप म्हणते त्याला. पण नामरूपाला आधार तो परमेश्वर आहे, त्याला नाही म्हणता नामरूपाला आहे म्हणता. असं का करता? बंधन, व्यवहाराचा मोह, वृत्तीचा विकार, बुद्धीला देहाचा आकार, म्हणून नामरूपाचा चमत्कार. रामकृष्ण हरी माई. जिथं नामाला रूपाला सोडून बुद्धी निर्विकार पदावर येते, दृश्याला सोडून दृष्टीपणा टाकून स्वस्वरूपामध्ये चिन्मय होते. तर कोणतं न पण रूपन कोणचं नाम? नाम आणि रूप हे माया, माया हे खोटे दिसून नाही. परमात्माच्या अस्तित्वाहून काहीच नाही. नाम बी तोच आहे, रूप बी तोच बनला. कुठं दृश्य उरलं? कुठं जगत आहे? सगळा जर तोट आहे, तोच आहे, तर जगत नाहीच आहे, तर जीव कुठे आहे? जेव्हा जगताला पाहणारा अंतःकरण जीव भाव तयार होतो जगतामुळे, तर ब्रह्मभाव झाला ज्ञानामुळे, तर ज्ञानामध्ये जगताचा अत्यंत अभाव आहे, तर कुठं दृश्य आणि कुठं द्रष्टा आहे? सगळा जर तो आहे, तोच मी आहे, जर अनुभव आहे, तर वृत्ती तिथे शांत आहे, मनात एकांत आहे, हे हा सगळा भगवंत आहे. कुठं जगत आहे? जर जगतच नाही तर देह कुठे आहे? देहच नाही तर व्यवहार कुठे? व्यवहार नाही विकार कुठे? विकार नाही निराकारा वाचून काहीच नाही. तसो विद्या स्वरूपमय झाला, दृश्याला जाणणारा तो द्रष्टा. पण इथे दृश्यच मावळलं, कारण जगत तिथे उरलंच नाही. सगळं जर ब्रह्मच आहे तर जगत कुठे आहे? इंद्रिय मग तो ब्रह्मच आहे, तर इंद्रिय समुदायाच्या कार्याला ती बुद्धी जाणतच नाही. ती इंद्रिय काय करतात ती पाहतच नाही, कारण ती स्वरूपात आहे, स्वरूपमय आहे. इंद्रियांच्या व्यवहारात, त्यांच्या कर्मात ती नाहीच. तो कर्मातीत झाला. ती वृत्ती परमात्म्यात स्थिर झाली, विलय पावली. तिथं जगत नाही, जीव नाही, दृश्य नाही. मग तिथं व्यवहार कुठला? व्यवहारच नाही तर विकारही नाही. ती बुद्धी स्वरूपमय झाली. जगतच नाही तर व्यवहाराचा संबंधही नाही. तसं पाण्यावरच मोठी लाट छोट्या लाटेला गिळलं असं वाटतं, पण लाट हे नाव आहे, ते नामरूप आहे. त्या नामरूपाला आधार आहे परमात्मा आहे. ते नामरूप बाधित झालं की परमात्मा प्रगटला. ब्रह्मरूप म्हणतात त्या ज्ञानी महात्म्याला. वृत्तीत विकार आहे म्हणून बुद्धीला देहाचा आकार आहे. हा नामरूपाचा मायेचा चमत्कार आहे. पण बुद्धी जेव्हा दृश्याला सोडून नामरूपाला तोडून निर्विकार होते, तेव्हा स्वस्वरूपात जाते, चिन्मय होते. नाम आणि रूप हे मायेचं आहे. मायेनं दाखवलेलं ते खोटं दृश्य आहे. ते दृश्यच नाही तर जीव जगत हे कुठे खरे आहे? हा ब्रह्मभाव झाला ज्ञानानं, देहभाव गेला बोधानं. ज्ञानामध्ये जगताचा अत्यंत अभाव आहे. सगळा जर तोच आहे, तोच मी आहे, हा जर सतत अनुभव आहे, तर वृत्ती शांत आहे, मन एकांत आहे, आणि तो स्वरूप बनला. स्वरूप व्यवहार आहे तिथं विकार आहे, निराकारापासून काहीच नाही. निर्विकार झाला तो. किती सुंदर कसा झाला निराकार स्वरूपमय. बापरे, दृश्य आणि दृष्ट हे सगळ्या दृष्टाय मावळला, दृश्य मावळलं, आणि त्याच्या अतीत तो गेला. तो ज्ञानी महात्मा. बापरे, साष्टांग गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान के, माऊली ज्ञानेश्वर महाराज.